नारळाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घारीला जीवदान. 35 फूट उंचीवर चढून प्राणीमित्रांनी घारीची सुटका केली. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आलं असून नायलॉन मांजा बंदी असताना मोठ्या उत्साहात याचा वापर सुरू आहे आणि आज याचा प्रत्यय आला असून मिरज शहर बकर कसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घार अडकली होती आणि या ठिकाणी काही नागरिकांनी ही घार दिसल्यानंतर मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणीमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली. त्यामुळे सुमारे 30 ते 35 फूट उंचीवर ही घार असल्याने बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता. प्राणीमित्र अशोक लकडे, सर्पमित्र किशोर मामा, अग्निशमन दल वाहनचालक शशिकांत चव्हाण, फायरमन रोहित निकम, बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीची अखेर नायलॉन मांजामधून सुखरूप सुटका करून जीवनदान दिले. नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून प्रशासनाकडून नायलॉन मांजावर जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशोक लकडे यांनी केली आहे. आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला की बकर मशीदजवळ एक घार अडकलेली आहे. घार अडकले असं मी फायर फायटरला फोन केला. त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले, हजर झाले. पण ते उंचीवर असल्यामुळं आम्हाला जमलं नाही काढायला. मग आमचे सर्व मित्र जे आहेत किशोर मामा हे मागवरून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे. त्यांचं अभिनंदन आणि हार्दिक आभारांचं. नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा मिरज सांगलीमध्ये अवैधरित्या मांजा विकल्या जाते. ह्याच्यावर बंदी आलेल्या असताना सुद्धा हे विकलं जातं आहे. ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे. आम्ही आता या मागच्या महिन्यात 2 केसेस केलेले आहेत. आत्ता इथं गुरुवार पेठेत पण आता मांजा विकतात, मंगळवार पेठेमध्ये विकतात. आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.